मित्रांनो, आयुष्य हे आपल्याला मिळालेलं एक सुंदर पण कठीण प्रवासाचं तिकीट आहे. कधी आनंद देणारं, कधी अश्रू देणारं, तर कधी आपल्याला थांबून विचार करायला लावणारं. आपण अनेकदा म्हणतो, माझं आयुष्य असंच का आहे, माझ्याबरोबरच सगळं चुकीचं का घडतं, नशीबच खराब आहे माझं. पण खरं सांगू का, आयुष्य बदलण्यासाठी नशीब बदलण्याची गरज नसते, स्वतःला बदलण्याची गरज असते. आज मी तुम्हाला कुठलेही नियम सांगायला आलो नाही, कुठलेही मुद्दे मांडायला नाही. आज फक्त एक गोष्ट सांगायला आलो आहे. जर तू बदललास तर तुझं आयुष्य आपोआप सकारात्मक होईल. आपण सगळे एकसारख्या 24 तासांत जगतो. कोणी त्या 24 तासांतून स्वप्न उभी करतो, तर कोणी त्याच 24 तासांतून तक्रारी. फरक वेळेचा नसतो, फरक विचारांचा असतो. सकाळी उठल्यावर पहिला विचार काय येतो हे फार महत्त्वाचं असतं. आज पुन्हा तेच आयुष्य की आज काहीतरी चांगलं होऊ शकतं, कारण पहिला विचारच संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतो. मन जर सकाळपासूनच थकलं असेल तर शरीर कितीही ताकदवान असलं तरी आयुष्य पुढे जात नाही. आपण अनेकदा भूतकाळात अडकलेले असतो. कोणी काय बोललं, कोणी काय केलं, माझ्याबरोबर काय वाईट झालं, हे सगळं आठवत बसून आपण वर्तमानाचा श्वास घ्यायचं विसरतो. भूतकाळ हा अनुभव देण्यासाठी असतो, शिक्षा देण्यासाठी नाही. पण आपण स्वतःलाच रोज रोज शिक्षा देतो, जुन्या आठवणींच्या तुरुंगात स्वतःला बंद करून. आणि दुसरीकडे भविष्याची भीती. उद्या काय होईल, मी यशस्वी होईन का, लोक काय म्हणतील. भविष्याची भीती इतकी वाढते की आजचा दिवस जगायचाच राहून जातो. मन एकतर कालमध्ये अडकलेलं असतं, नाहीतर उद्याच्या काळजीत हरवलेलं. आज मात्र कोणी जगतच नाही. आयुष्य सकारात्मक व्हायचं असेल तर सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक व्हायला शिका. आपण अनेकदा इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला विसरतो. मनात काहीतरी, चेहऱ्यावर काहीतरी. हसत असतो पण आतून कोसळत असतो. खरं सामर्थ्य तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता. तुमच्या चुका, तुमची कमतरता, तुमचं अपयश. अपयश म्हणजे शेवट नसतो. अपयश म्हणजे आयुष्याचं शिकवलेलं धडा असतो. लहान मूल चालायला शिकतं तेव्हा ते पडतं, रडतं, पुन्हा उभं राहतं. ते कधी म्हणत नाही की हे चालणं माझ्या नशिबात नाही. मग आपण मोठे झाल्यावर का हार मानतो? आपण नेहमी योग्य वेळेची वाट पाहतो. थोडं सेटल झाल्यावर, पैसे जमले की, परिस्थिती बदलली की. पण लक्षात ठेवा, वेळ कधीच परफेक्ट नसतो. तुम्ही सुरू करता तेव्हाच वेळ योग्य बनतो. आयुष्य बदलायचं असेल तर लहान बदलांपासून सुरुवात करा. आज तुम्ही कसे बोलता, कसे ऐकता, कसे विचार करता, हे सगळं हळूहळू तुमचं भविष्य घडवत असतं. नकारात्मक लोक, नकारात्मक विचार आणि सततची तक्रार हे सगळं मनाला आजारी करतं. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. फरक इतकाच की काही लोक त्या अडचणींवर चर्चा करतात आणि काही लोक त्या अडचणींवर उपाय शोधतात. तुम्ही कोणत्या गटात आहात हे ठरवणं तुमच्या हातात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जग तुम्हाला तेव्हाच किंमत देतं जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत देता. तुमचं स्वप्न कुणालाही लहान वाटू शकतं, पण ते पूर्ण करण्याची ताकद फक्त तुमच्यात असते. दररोज झोपण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी स्वतःसाठी काय केलं? उत्तर छोटं असलं तरी चालेल, पण प्रामाणिक असलं पाहिजे. कारण मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, ते रोजच्या छोट्या प्रयत्नांतून घडतात. मित्रांनो, आयुष्य कोणासाठीही सोपं नसतं, पण आयुष्य सुंदर बनवायचं की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. तुम्ही बदलायला सुरुवात केली की आयुष्य तुमच्यासाठी बदलायला सुरुवात करतं. आज नाही, उद्या नाही, पण नक्कीच. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्याची जबाबदारी कोणावरही नाही, ती फक्त तुमची आहे. आज इथेच थांबतो, पण तुमचा बदल इथून सुरू व्हायला हवा. धन्यवाद.